काजल, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी जेव्हापासून ही क्रीम घेतली तेव्हापासून तुमच्यासारख्या कमेंट येतात की रिव्ह्यू दे, सांग कसं काय। तर ही क्रीम अजून संपलेली नाही। मी प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय केला की 1 महिना थांबा, 1 महिन्याने मी तुम्हाला रिव्ह्यू देते, पण नाहीतरी तुम्हाला पाहिजेच। कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की तुझे डार्क सर्कल्स गेलेत तर आम्हाला पण सांग, म्हणजे आमचे पण जातील, काय केलंस काय नाही हे पण सांग। तर म्हटलं ठीक आहे, आता मला वाटतं 20-25 दिवस कमीत कमी झाले असतील मी ही क्रीम वापरते। अजून संपलेली नाही, अर्धी आहे क्रीम, अजून अर्धी तशीच आहे बहुतेक, कारण की भरपूर दिवस टिकते। दिसत जरी छोटे असतील ना तर आपण बघा आता ही कशी वापरायची आहे। पहिल्यांदा मी तुम्हाला ना वापरायची आहे कशी ती सांगते। पहिल्यांदा हे बघा अशी क्रीम येते, इथं हे असतं, ह्याच्यातून असं ना पुश करायचं आहे। असे पुश केलं नाही, इथून बघा क्रीम येते ह्या साईडने एकदम, ह्या साईडने इकडच्या इथे इकडच्या डोळ्याला लावायची, इकडच्या इथे इकडच्या डोळ्याला लावायची, असं करायचं आहे। आणि नंतर फक्त एकदा दाबलं तर येऊन जाते, थोडीशी येते, त्यामुळे कामापुरतीच क्रीम बाहेर येते। याचा एक फायदा आहे। आता दुसरी क्रीम असली ट्यूब असली आपण हातावर घेणार लावणार मग त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, पण या क्रीम मध्ये असं होत नाही। नाव आहे या क्रीमचं द मॉम्स को, या क्रीमचं नाव आहे। पण सगळ्यात आधी मी माझा थोडासा अनुभव सांगणार आहे। तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले ना, मला सारख्या कमेंट यायच्या की डार्क सर्कलसाठी काहीतरी कर, डोळे किती काळे पडतात त्याच्यासाठी काहीतरी कर, असं मला सारख्या कमेंट येत होत्या जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल सुरू केला तेव्हापासून। तर लग्नाच्या आधी काय मला हे डार्क सर्कल्स नव्हते, पण लग्नाच्या नंतर पण नव्हते। पण रुद्र ज्यावेळेस म्हणजे मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस काय झालं, माझी तब्येत जरा जास्तच खालवली होती, मी ऍडमिट वगैरे होते महिनाभर वगैरे, त्यामुळे मग माझं ब्लड तर व्यवस्थित होतं पण तब्येत वाढली नव्हती। बाळाचं वजन फक्त 2-3 किलो वाढलं होतं, नाहीतर माझी तब्येत एक नखही माझी तब्येत वाढली नव्हती। त्याच्यामुळं मला वाटतंय माझं ते बॉडीमध्ये B12 मुळेच बहुतेक व्हिटॅमिन C आणि B12चा काहीतरी संबंध आहे त्याच्यासोबत। त्याच्यामुळेच मग मला काय व्हायला लागलं ना की डार्क सर्कल्स यायला लागले तेव्हाच प्रेग्नेन्सीमध्येच, हळूहळू यायला लागले। नंतर रुद्र झाल्याच्या नंतर म्हणजे बाकीच्यांचं मला माहित नाही, पण माझ्या रुद्राने मला खूप जास्त दमवलंय। म्हणजे त्याला बाकी काहीच होत नव्हतं, त्याला रडायचा असतो, सारखा रडायचा। फक्त तो का रडतो याच्यासाठी आम्ही त्याला दहीवडी इकडे तिकडे दवाखान्यात न्यायचो, तो म्हणजे रडायला लागला की आम्ही त्याला न्यायचोच। कुठल्याच त्याला दवाखान्याचा फरक येत नव्हता ना कुठलं काय, आम्ही असं देवाचं पण बघितलं होतं पण काही फरक पडत नव्हता, त्याला खूप रडायचा। मग त्यामुळे मला अख्खी रात्र जवळपास जागूनच काढावी लागायची। आईकडे होते तोपर्यंत ठीक होतं, पण त्याच्यानंतर सासरी जरी गेलं तरी आपल्याला ते आपल्याला बघावं लागतं। त्यानंतर मी सासरी पण एवढी राहिलीच नव्हते, महिनाभर राहिली, त्याच्यानंतर मी इकडे आले 6 महिन्याच्या नंतर। त्याच्यानंतर सुद्धा मला रुद्र खूप जास्त दमवायचा, अगदी 2-2-2:30 वाजेपर्यंत तो रडायचा। आमच्या शेजापाजारचे सुद्धा माझ्यासोबत जागे राहायचे की काय एवढं बाहेर रडते, मी त्याला बाहेर हवेला हिंडवायचं असं वरती घेऊन। हे तर कधी कधी नाईट शिफ्टला गेल्यानंतर मला इतका त्रास व्हायचा, आणि त्याच्यामुळे माझे डार्क सर्कल्स वाढतच गेले, झोप न झाल्यामुळं वाढतच गेले, कमी काय व्हायचं त्यांनी नाव घेतलंच नाही। आणि त्यामुळं मग मला असंच होत गेलं। मग मी त्याच्यानंतर आता मला आराम आहे, रुद्र काय मोठा आता काय तो दमवत नाही। पण आता काय होतं की मी भरपूर क्रीम वापरल्या, मला असं वाटतं कोणीही फसू नका, मी भरपूर क्रीम वापरल्या। मी आधी दवाखान्यात दाखवलं, इथं सुद्धा दाखवलं, गावाला सुद्धा दाखवलं होतं, पण गावाकडच्या डॉक्टरचा आहे, मला त्यांनी गोळ्या दिल्या खायच्या, गिळायच्या गोळ्या, त्या मला काही फरक पडला नव्हता त्या टॅबलेटचा। त्याच्यानंतर इथं मला मी दाखवली, इथं त्यांनी मला ना जे कॅप्सूल असते बघा B12ची, ती कॅप्सूल मला दिली होती, बहुतेक कॅप्सूल असतात त्या मला खायला सांगितल्या होत्या, सोबत एक क्रीम दिली होती। तो 3 महिन्याचा कोर्स होता, मी तो कम्प्लीट पूर्ण केला होता 3 महिन्याचा। रोज क्रीम लावून झोपायची, चोळायची डोळं, काही फरक पडायचा नाही मला बिलकुल किंचित। मग मी हॉस्पिटलला जाणं सोडून दिलं। त्याच्यानंतर मी असंच ऑनलाईन क्रीम मागवायला लागले फ्लिपकार्टवरून। मी मामाअर्थची क्रीम वापरली होती, नंतर ती दुसरी क्रीम नायकावरून एक वापरली होती, तीही वापरली होती। मामाअर्थचं जर कोणतंच प्रोडक्ट मला अजिबात आवडत नाही। मी किती काय म्हणजे शॅम्पू वगैरे त्या गोष्टी यूज केल्या आहेत मामाअर्थच्या, मला अजिबात ती क्वालिटी आवडत नाही। काहींना प्रत्येकाच्या स्किननुसार फरक पडू शकतो, पण मला तर नव्हता पडला मामाअर्थच्या डार्क सर्कलच्या क्रीममुळे काहीही फरक पडला नव्हता। त्यामुळे तुम्ही पण मला माझं सांगणं घेऊ नका, म्हणजे माझा पर्सनल अनुभव, आता प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असू शकतो, मला काही एक फरक पडला नाही त्याचा सुद्धा। मग त्याच्यानंतर मी बरेच दिवस असं घरगुती उपाय केलं, मी बटाट्याचा बर्फ लावायला लागले, बर्फाने मसाज करायला लागले, मग त्याच्यामुळे पण मला थोडंफार आराम वाटायला लागला। त्याच्यानंतर बटाट्याचा जो रस असतो ना, तो रस ना आपला टिश्यू पेपरमध्ये उडवायचा आणि तो टिश्यू पेपर इथं डोळ्याच्या खाली ठेवून द्यायचा बटाट्याच्या रसामुळे, त्याच्यामुळे पण लवकर डार्क सर्कल जातात। जर तुमचे वरचीवर असतील किंवा आत्ताच यायला लागले असेल तर क्रीम घ्यायची गरज नाही, त्याच्यामुळे खूप लवकर जातात। मी ते सुद्धा ट्राय केलं, मला जात होते, पण ते रोज रोज करणं ते रोज रस बनवणं, हे मला त्याचं म्हणजे आपल्याला कंटाळच करतो ना आपण ते रस बनवा ह्या त्या गोष्टीचा,
त्याच्यामुळे मग मी पण तो कंटाळा केला. पण त्याचा फरक आहे बरं का, बटाट्याचा खूप फरक आहे. चेहऱ्यासाठी सुद्धा मी वापरते, माझा चेहरा पण आता खूप ब्राईट दिसतो. मी साबण वापरते ना तो, त्याच्यामुळे माझा चेहरा पण ब्राईट दिसतो. एवढी मी सावळी दिसून येत नाही आता. नाहीतर बघा मी पहिल्यापासून सावळीच आहे, एवढी काही गोरी नाही आहे, नॉर्मल आहे. एवढी पण जास्त सावळी नाही, जास्त गोरी नाही, आपलं मीडियम आहे. पण आता माझी स्किन थोडीशी ब्राईट झाली असं माझं स्वतःच म्हणणं आहे. तर ना मी ज्या चुका केल्या ते तुम्ही चुका करू नका, एवढं माझं म्हणणं आहे. आता ह्याचा पण मी रिव्ह्यू देणारच आहे तुम्हाला, पण त्याच्या आधी मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करणार आहे. डार्क सर्कल्स काय येतात? आता आपण जास्त जागरण केलं त्याच्यामुळे तर येतातच, कष्ट केले जास्त, काबाड कष्ट, मेहनत, त्याच्यामुळे तर येतातच, त्यात काही विषयच नाही. पण माझं एक मी मेन गोष्ट चूक करत होती ती मी तुम्हाला सांगते. मी काय करायचे, दुपारी 1 तासभर झोपायची, त्याच्यानंतर रात्री 1 वाजता 2 वाजता, कधी 12ला 12:30ला 2:30ला अशी झोपायचे मागच्या वर्षी. कारण की मोबाईलमध्ये पिक्चर लावला की काय, पिक्चर संपेपर्यंत आपण ते बघत बसतो, किंवा माझ्या मोबाईलमध्ये काय काम असेल तेव्हा मी बघायची. असंच माझं मोबाईलमध्ये टाइमपास व्हायचं. मी 12:30 1 मोबाईल जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत काही झोपच लागत नाही, आणि मग सकाळ काय डोळे उघडत नाही. मग मी ही माझी पहिली चूक तर मी ही केली होती की मी रात्री लवकर झोपत नव्हते. पहिली माझी चूक होती. आता या 2 महिन्यापासून मी म्हणजे 1.5-2 महिन्यापासून तर कंटिन्यू मी रात्री 10ला झोपते. तुम्ही दिवसाचं झोपा नाही झोपा काही त्याचा फरक पडत नाही स्किनवरती, पण एक फरक पडतो की तुम्ही रात्री किती वाजता झोपताय आणि सकाळी किती वाजता उठताय. मी सकाळी तर मी लेटच उठते, मी 8 वाजता उठते रेग्युलर रोजच, माझा 8चा अलार्म असतो. आणि मी रात्री 10ला मी अंथरुणावर पडली तर 10:30 पर्यंत झोप लागते, कधी कधी 11ही होतात. म्हणजे माझी जवळजवळ 9 तास झोप रात्री कंटिन्यू म्हणजे पूर्ण होती. आणि आपल्या बायकांना 9 तास झोप पाहिजेच पाहिजे. मी आता खरं तर दिवसा झोपत नाही, आता ह्या 2-3 आठवड्यापासून तर मला दिवसाचं झोपायला भेटत नाही, पण मी रात्री पूर्ण झोप घेते, लवकरच झोपती आणि निवांत झोपती. त्यामुळे मग मला वाटतंय मला ह्या क्रीमचा माझ्यावर परिणाम झाला असेल, किंवा मी पाणी सुद्धा खूप जास्त प्यायला चालू केलंय. मी अर्ध्या तासाचा अलार्मच लावला, अलार्म वाजला की पाणी प्यायचंच. म्हणजे जवळजवळ मी बऱ्याच दिवसापासून आता असंच करते, म्हणजे लक्षात राहत नाही. आपण काय करतो, पाणीच पित नाही, पाणी प्यायचं आपल्याला लक्षातच राहत नाही. म्हणजे माझं पण आता कामात असेल तर एक ब्लाउज कंप्लीट होईपर्यंत मी काय पाणी पिणार आहे का? नाही पिणार. त्यामुळं मग आणि तसं आपण घरातनं पाणीच पित नाही. मी तर खूप कमी पाणी पिते, एक बॉटल सुद्धा माझ्याच्याने दिवसभर संपत नसेल तर एवढीशी छोटी बॉटल तर काय मग. म्हणूनसाठी मग आपल्याला कमीत कमी 3 लिटर तरी पाणी पिलंच पाहिजे दिवसाचं. मी खूप जास्त पाणी प्यायला लागले, खूप म्हणजे खूप जास्त प्यायची पाणी आता मी सारखंच. आधी मी काय करायचे, ग्लासमध्ये घ्यायचे 2-3 घोट प्यायचं आणि अर्धा ग्लास तसा ठेवायचा. आता मी तसं करत नाही. आता काय करते, ग्लास भरून घेतला की पूर्ण ग्लास एका झटक्यामध्ये संपवून टाकते. त्यामुळं मग मला वाटतं माझं पाणी पिण्यामुळं पण माझी स्किन थोडीशी ही व्हायला लागले, चांगली दिसायला लागली, किंवा डोळ्याचे जे सारखे सर्कल आहेत ते पण थोडेसे काळे कमी झालेत. आता तुमचे डोळे जर खाली आतमध्ये असतील तर तुम्हाला हा टर्न दिसणारच, त्यात काही विषय नाही. तर डोळे आत असतात ना खोल, त्यांचं हे असं दिसतंच. मग तुम्ही गोरे असा डार्क सर्कल असू नसो तसं ते दिसतंच, त्याचा काही विषयच नाही आहे. कारण की गालवरती थोडे यायला लागले की डोळे आतमध्ये जातात तर ते तसं दिसतं. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. रात्री लवकर झोपा, सकाळी तुम्हाला लवकर उठू शकता. जर तुम्हाला सकाळी 6ला उठत असेल तर तुम्ही रात्री 8, 8:30, 9 पर्यंत झोपलंच पाहिजे, तरच तुमचे डार्क सर्कल जातील, असं माझं पर्सनल मत आहे. आता आपण या क्रीमवरती येऊया. तर ही क्रीम मी आता जवळ 15-20 दिवस झाले लावते. ह्याच्यामध्ये काय आहे, फक्त कॉफी ऑइल आहे आणि विटॅमिन ई आणि B3 आहे ह्या क्रीमवरती, ह्या क्रीममध्ये. आणि कॉफीचं आहे. मी पहिल्यांदा मी सांगितलं होतं, मी कॉफीची पावडर पण लावत होती बनवून, पण त्याच्यामुळे माझ्या डोळ्याला इन्फेक्शन व्हायला लागलं, खूप त्रास व्हायला लागला. असं डोळ्यात काय करायचं, पण चेहरा धुताना काय करतो, तो धुवावं लागतं. ही क्रीम लावल्यानंतर धुवावी लागत नाही. ते घरचा पॅक लावला की ते धुवावं लागतं. धुताना काय करतं, काही कॉफीचे कण आपल्या डोळ्यात पण जातात ना धुताना, त्याच्यामुळे डोळे चुनचुन करतात, आपण जास्त चुळतो डोळं. अजून एक तुम्ही चूक करू नका, ती म्हणजे डोळं चोळण्याची. काय होतं ना, आपलं आता ज्यांचे डार्क सर्कल आहेत किंवा झोप नाही झाली की आपले डोळे खूप दुखतात, मग आपण असं चोळा करा, सुरुवात चोळायला असं करतो. मी ती खूप मोठी चूक केली माझ्या आयुष्यात. अक्काची आई आहे, त्यांनी माझ्यासोबत एक दिवशी फोनवर बोलत होत्या, त्यांना माझे डार्क सर्कल दिसले, तर त्या बोलल्या, अगं तू डोळे चोळत असशील म्हणून तुझं होतंय. मग मी त्या दिवसापासून डोळ्याला हात लावायच्या आधी विचारच माझ्या मनात येतो की नाही, चोळल्यामुळे काळं पडतंय. कारण काय होतं ना, आपल्या चोळल्यामुळे स्किन आहे ना लूज पडते, खूप लूज पडते. त्यामुळे मग डोळे चोळू नका, अजिबात डोळे चोळायचे नाही. तुम्ही झोपून उठल्यानंतर आपण थोडंसं चिपडे आता काढतो डोळ्याचे, पण ते हळूहळू असं चोळायचे नाही, असं चोळायचं ना, असं 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 चोळायचं नाही अजिबात. त्याच्यामुळे जास्त डार्क सर्कल्स किंवा ते काळे डोळे किंवा डोळ्याच्या वरतीचे सुरकुत यायला चालू होतात ना, तसं होतंय त्याच्यामुळे. त्यामुळे ती एक गोष्ट तुम्ही स्किप करा.
दुसरी गोष्ट, तुम्ही शक्यतो काजळ लावायला चालू करा. मी पण काजळ लावायला चालू केलं हळूहळू, म्हणजे जास्त नाही पण आपलं थोडं आतल्या साईडनी काजळ लावायला चालू केलं. त्याच्यामुळे व्हायला काय लागलं, आपल्या डोळ्यामध्ये ऑइलचा थर असतो ना, ऑइलचा, त्या काजळ आपल्या ऑइलच्या थराला जॉईंट होतं. त्यामुळे काय होतं ना, आपले डोळे झाकताना हे करताना आपली जी घाण असते ती बाहेर निघून जाते काजळमुळे आणि डोळे क्लीन राहतात. जर तुम्ही काजळ लावत नसाल तर काजळ लावायला चालू करा. असं तुम्हाला दिवसा आवडत नाही तर रात्री क्रीम लावणार आहे, पण त्याच्या आधी थोडंसं लावा किंवा सकाळी पहाटे आंघोळीच्या आधी लावा. तासभर लय झालं काजळ लावलं तरी. आणि ही क्रीम वापरायची कशी आता मी तुम्हाला सांगते. कसं आपण आता काय करतो, नाही रात्र झाली 10 वाजले, लावली क्रीम पटपट आणि झोपलो 1 वाजता, असं बिलकुल करायचं नाही. मी ती एक चूक केली. पहिला आठवडा मी तसंच करायला लागले, पण मला काही फरकच जाणवत नव्हता. मग मी त्याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर मी असं ठरवलं की मी क्रीम उशाला ठेवते, मोबाईल बघते. मोबाईल मी बघत नाही असं मी म्हणणार नाही, मोबाईल बघते. पण ज्यावेळेस आता मी मोबाईल बंद करणार आहे, सगळं माझं बघून झालंय, मोबाईलमध्ये लाईटी बंद केलेल्या आहे, सगळं बंद केलंय, आता फक्त मला झोपायचं आहे डायरेक्ट. त्याच्या आधी मी लावते, त्याच्या आधी 1 मिनिट ह्या डोळ्यावर मसाज करते, 1 मिनिट ह्या डोळ्यावर मसाज करते. तुम्हाला ही क्रीम लावल्यानंतर तुम्हाला इतका फरक जाणवतो ना, इतकं थंड वाटतं, इतकी रिलॅक्स झोप येते. कारण ह्याच्या पुढे हे स्टीलचं आहे. त्या स्टीलच्यामुळे काय होतं ना, आपल्या डोळ्याची तर खाली आपण ज्यावेळेस थोडासा मसाज करतो असा खाली वरती, त्यावेळेस इतकं गार वाटतं, इतकं मस्त वाटतं ना, खूप म्हणजे खूपच छान वाटतंय. तर खूपच छान वाटतंय ज्यावेळेस आपण ही असं डोळे चोळतोय का नाही. ह्याच्यामुळे माझं पण अजून पूर्ण नाही गेले बघा, थोडे दिसत असेल तुम्हाला. पूर्ण गेले ना, अजून अर्धी स्क्रीम झालेली आहे, मी अर्धी अजून यूज करेन. मला फरक पडला तर मी कंटिन्यू पण सुरू ठेवेल, काय मला काहीतरी 293ला ही क्रीम बसलेली आहे. पण ह्याच्यामुळे रिलॅक्स इतकं वाटतंय ना, झोपायच्या आधी यूज केल्यानंतर एकदम शांत झोप लागते, गार मस्त वाटते लावल्याच्या नंतर. तर तुम्ही ही चूक करू नका की 10 वाजता लावलं आणि 12-1 वाजता झोपला, असं करायचं नाही. झोपायच्या आधी 1-2 मिनिटं लावायचं, लगेच झोपून घ्यायचे, डोळे बंद करायचे, डोळे उघडे ठेवायचे नाही. क्रीम लावली डोळे उघडे आहेत, त्याचा काहीही इफेक्ट होत नाहीये. क्रीम लावली की पटकन झोपून जायचं. खूप छान रिझल्ट आहे या क्रीमचा. मला तर खूप फरक पडलाय, तुम्ही समोरासमोर बघताय. त्यामुळे माझे मागचे जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला माझे डोळे कसे होते कळेलच. आणि काहींच्या तर मला सारख्याच कमेंट येत होत्या की डार्क सर्कलसाठी काहीतरी कर वगैरे. तर आणि त्याचबरोबर तुम्ही हॅप्पी राहणं गरजेचं आहे बरं का. तुम्हाला इतकं जास्त टेन्शन आहे, डिप्रेशनमध्ये आहात तुम्ही, मग तुमचे डोळे चांगले होतील शक्यच नाही. कितीही क्रीम लावा काही होणार नाही. रिलॅक्स हॅप्पी राहायला पाहिजे, एकदम मस्त राहायचं, हॅप्पी राहायचं, अजिबात हसत राहायचं. जेवढं तुम्ही जास्त हसाल ना तेवढं तुमची स्किन चांगली राहील. जर तुम्ही असं सारखं डिप्रेशनमध्ये विचार करत राहिलाय, नाही हे ना माझं असं केलं त्यानं असं केलं, ह्याचं हे झालं त्याचं, असला विचार तुम्ही पहिले सोडून द्या. मी तर कसलाच विचार करत नाही जगाचा, त्यामुळं मोस्टली माझे म्हणजे चांगले डोळे. तर तुम्हालाही तसंच करायचं आहे. तर मी माझं जे अनुभव आहे ते तुम्हाला सांगितलं. तुम्ही ही क्रीम घ्या, मी फ्लिपकार्टवरून घेतली, तुम्ही फ्लिपकार्टवरती घ्या. चांगली क्रीम आहे. मिशोवरती सुद्धा अवेलेबल आहे ही क्रीम, त्यामुळे तुम्ही मिशोवरून घेतली तर चालेल. पण दोन्हीकडे तेवढीच किंमत आहे. मिशो तो सगळ्यांना वाटतं स्वस्त आहे, पण ही क्रीम तेवढ्यालाच आहे. मिशोवरती पण तेवढ्यालाच भेटते तुम्हाला, फ्लिपकार्टवर पण तेवढ्यालाच भेटते. अमेझॉनवरून तुमच्या मनाने घ्या, कारण मी 1-2 ऑर्डर केले अमेझॉनला, मला ते काय सुटेबल वाटत नाही. कारण अमेझॉनचं ज्यावेळेस रिटर्न असतं ना, रिफंड, तो मला जरा त्याची प्रोसेस खूपच वेगळी वाटते. रिफंड केलं की ते दुसरे प्रोडक्ट पाठवणार, मग ते हे प्रोडक्ट न्यायच्या आधी 1 दिवस येणार, बघून चेक करून जाणार, मग दुसऱ्या दिवशी ते प्रोडक्ट न्यायला येणार. ह्याच्यामध्ये खूप भानगड आहेत. त्यामुळे माझं शक्यतो म्हणा फ्लिपकार्ट किंवा मिशो दोन्ही कोणत्याही, किंवा नायकावरून घ्या, पण नायकावरती थोडं कॉस्टली आहे, त्यामुळे नायकावरती जाऊ नका, माझं तर म्हणणं आहे. फ्लिपकार्टवरती किंवा मिशोवरती तुम्ही घेतली क्रीम तरी चालेल, खूप छान आहे. 293ला मला ही क्रीम पडली होती. दिसत जरी छोटे असले तरी 2 महिने तरी कमीत कमी मला वाटते जाईलच. आता माझे 25-30 दिवस होत आले असतील या क्रीमचे. तर खूप छान आहे, नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रिझल्ट नक्कीच पडेल असं माझं म्हणणं आहे. पण माझं जे गोष्टी मी सांगितल्या त्या फॉलो केल्या तर पडेल, उगाच काही करून पडणार नाहीये. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. युजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीचे जर डोळे काळे असतील, डार्क सर्कल असतील, त्यांना सुद्धा या व्हिडिओ पाठवा. उद्या भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.